की काँग्रेसमध्ये पूर्वी काँग्रेस का जिंकायची, काँग्रेसमध्ये प्रथा काय होती, तर यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, माझे वडील असतील, त्यांच्या काळामध्ये ज्या वेळेला निवडणूक जाहीर व्हायची त्यावेळेला ज्याला पार्लमेंटरी बोर्ड किंवा निवड मंडळ बसायचं, ते निवड मंडळ 4-4, 5-5 दिवस चर्चा करायचं मुंबईच्या टिळक भवनमध्ये. रात्र व्हायची 12-1 वाजेपर्यंत. 12-1 वाजेपर्यंत चाललेले आहे पार्लमेंटरी बोर्ड. प्रत्येक मतदारसंघ आणि प्रत्येक उमेदवाराची सखोल चर्चा व्हायची, तिथल्या जातीय सामाजिक समीकरणाची चर्चा व्हायची आणि मग निर्णय घेतला जायचा की अमक्याला तिकीट. मग 3 नावं ती दिल्लीला पाठवली जायची आणि मग त्यातनं निवड व्हायची. आता बऱ्याचदा आम्ही एक लाईनीचा ठराव करतो की हायकमांडला अधिकार दिले किंवा इथल्या इथेच नावं ठर. आता मी कोणाचं नाव घेत नाही आमच्या पक्षात, पण गेले काही वर्ष मी बघतोय पार्लमेंटरी बोर्ड एका तासातच संपलाय. 48 लोकसभेची नावं 2-3 दिवसात कुठं फायनल झाली कोणाला कळत नाही. आणि तिसरा एक नवीन ट्रेंड राजकारणामध्ये आलेला आहे की कार्यकर्त्यातनं नाव सुचवून घ्यायच्या ऐवजी प्रोफेशनल एजन्सीजना सांगायचं की बाबा अमक्या मतदारसंघातनं कोण निवडून येईल आणि तो जो रिपोर्ट देतात त्याच्यावर आधारित उमेदवार केले. म्हणूनच काही ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला आहे. अच्छा, या प्रथा जर तुम्ही थांबवल्यात आणि जर काँग्रेस रस्त्यावर आली, आता राजकारणात किती बोलायचं आहे तुमच्या याच्यात मला अंदाज नाहीये, पण राहुलजींनी वोट चोरीचा मामला आणला, एक्सपोज केलेला आहे त्यांनी. काही लोक त्यांच्यावर त्या बाबतीत टीका करतात की तुम्ही तोच मुद्दा का. पण माझं म्हणणं असं आहे की जर इलेक्शन कमिशन ऐकत नसेल, कायदेशीर त्यांच्यावर काही होत नसेल, कारण ते स्वायत्त आहेत, बरोबर, बघू कसे नाही ते उतर होऊन दे काय. पण कारण शेवटी घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तुम्हाला घटनेने सत्याग्रह करायचा अधिकार गांधीजींपासून आहे, मग तुम्ही का नाही तो करत. हा जो आम्ही केला, ही पद्धती बदलली. आता दुसरं एक उदाहरण देतो. काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी शिबिराची परंपरा होती. शिबिर व्हायची, जिल्ह्यामध्ये व्हायची. मी स्वतः म्हणजे भाजप आता करते 2000 साली ज्याला लँडमार्क शिबिर म्हटलं जातं, महाराष्ट्र काँग्रेस 7 दिवस चाललेलं होतं लोणावळ्याला. त्याच्यानंतर राज्यभर जिल्हावार सुद्धा शिबिरं महाराष्ट्रात पूर्वी झालेली आहेत. मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतो. आजची शिबिरं कमी प्रमाणात व्हायला लागली, कधी होत नाहीत किंवा होतात. जर ते केलं तर एक विचार नेत्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम तयार होतं. बरोबर.